नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 58। जानवी आपल्या रूममधून बाहेर आली। त्या इन्सिडेंट नंतर सिद्धार्थ तिला दिसला नव्हता। तिनेही कॉल केला नव्हता, कारण त्याच्या नजरेला नजर देण्याचं धाडस तिच्यामध्ये नव्हतं। आता मात्र तिला सिद्धार्थची प्रकर्षाने आठवण येत होती, म्हणून तिचा जीव कासावीस झाला होता। अभिजित हॉलमध्ये पेपर वाचत बसला होता, तशी जानवीची नजर त्याच्यावर गेली। गुड मॉर्निंग भाई, आज तुम्ही घरीच आहात? जानवीने विचारलं। आज विश्वाभाई आणि वहिनी येणार आहे, म्हणून आज सुट्टी घेतली होती, अभिजितने सांगितलं। आता पुन्हा या घराची शांतता भंग होणार। माझी तर इथे राहण्याची पण इच्छा होत नाही। रीटाने प्लेटमध्ये चमचा आपटला आणि आतमध्ये निघून गेली। राकेशने आपला ब्रेकफास्ट संपवला आणि ऑफिससाठी निघून गेले। माहीत नाही या दोघांचा काय प्रॉब्लेम आहे। बिचारी आरोही वहिनी किती चांगले आहेत, तरी यांना कदर नाही, अभिजित म्हणाला। सिद्धार्थ कुठे आहे? आजकाल दिसत नाही, जानवीने विचारले। तुम्ही दोघे बेस्ट फ्रेंड आहात ना, मग त्याने तुला काहीच कसं सांगितलं नाही, अभिजितने विचारलं। का? कुठे आहे तो? सिद्धार्थ आपल्याला सोडून तर गेला नसेल ना, याची जानवीला भीती वाटत होती। सिद्धार्थला अचानक लंडनला जावे लागले का ते मला पण सांगता येणार नाही। माहीत नाही तो केव्हा येईल। मी फ्रेश होऊन येतो, भाई केव्हाही येतील, अभिजित आपल्या रूममध्ये निघून गेला। सिद्धार्थने आपली फसवणूक तर केली नसेल ना, हा विचार येताच तिचं काळीज पिळवटून निघालं। असं जर झालं तर ती सिद्धार्थला कधीच माफ करणार नव्हती। सकाळी बऱ्याच उशिराने त्रिशाला जाग आली होती। त्यावेळी ती आपल्या बेडरूममध्ये होती, पण आपण इथे कसं काय आलो हे तिच्या लक्षात नव्हते। तिने दोन्ही हाताने डोकं घट्ट पकडलं। तितक्यात अमृता तिच्यासाठी कॉफी घेऊन आली। ही कॉफी घे, म्हणजे तुझं डोकं ठिकाणावर राहील, अमृताने तिच्या समोर कप धरला। मी घरी कशी काय आली? मला काहीच कसं आठवत नाही, त्रिशाने विचारलं। तू शुद्धीत असेल तर आठवेन ना। लिसन त्रिशा, आता तरी जबाबदारीने वागायला शिक। बऱ्याच गोष्टी आपल्या हाताबाहेर गेलेल्या आहेत, यापुढे तुला खबरदारी घ्यावी लागेल, त्याशिवाय आपला बदला पूर्ण होणार नाही, अमृताने तिला सुनावलं। सॉरी मॉम, मी हे मुद्दाम करत नाही, प्लीज मला समजून घ्या, त्रिशाचे डोळे भरले होते। आज विश्वजित मुंबईमध्ये येणार आहे। उद्यापासून तू ऑफिस जॉईन कर। या कंपनीमध्ये आपण बराबरीचे भागीदार आहोत। आमच्या तुझ्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत। तू अशी हातावर हात धरून बसली तर विश्वजित संपूर्ण बिझनेसवर कब्जा करेल, जे आपल्याला परवडणार नाही, अमृता म्हणाली। डॅडीची संमती असल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही। माझ्या नावावर असलेले शेअर्स विश्वजितने स्वतःच्या नावावर करून घेतले आहे, पण कंपनीचा काही भाग डॅडींच्या नावावर आहे। त्यांनी मनामध्ये आणलं तर ते खूप काही करू शकतात। त्रिशा योग्य तेच बोलत होती। पुढे काय करायचं ते मला माहीत आहे। तू फक्त मी सांगते तशी वागत जा, मग बघ विश्वजित कसा रस्त्यावर येतो
अमृताच्या डोक्यामध्ये पूर्ण प्लॅन होता. आता फक्त त्यावर अंमल करणे गरजेचे होते. विश्वजित आणि आरोही हनीमूनवरून घरी आले होते. त्या दोघांना पाहून जान्हवी आणि अभिजितला आनंद झाला होता. काय भाई, बाकी कपल हनीमूनसाठी मॉरिशस, स्वित्झर्लंडला जातात आणि तुम्ही मसुरीला गेला होता. मला हे अजिबात पटलेलं नाही, अभिजित म्हणाला. सध्या बिझनेसचा स्ट्रेस किती आहे हे तुला चांगलं माहीत आहे. एकदा का मी फ्री झालो त्यानंतर आम्ही सेकंड हनीमून प्लॅन करणार आहोत, विश्वजित म्हणाला. तशी आरोही भयंकर लाजली. अरे वा भाई, तुम्ही रोमॅन्टिक असाल असं वाटलं नव्हतं. नक्कीच ही आमच्या वहिनीची जादू आहे, जान्हवी त्याला चिडवत होती. तसे रीटा आणि राकेश बाहेर आले. तुला मिस्टर अग्निहोत्रीबद्दल समजलं असेल. त्यांनी पर्सनल आपल्याला पार्टीसाठी इन्व्हाइट केलं आहे, राकेशने सांगितलं. अभिजितने कल्पना दिली होती. मिस्टर अग्निहोत्री यांचे दुबईमध्ये बरेच बिझनेस आहे, ज्याचा आपल्याला फायदा होईल. आपण त्यांच्यासोबत रिलेशन मेंटेन करायला हवे, विश्वजित म्हणाला. ग्रेट, जमलंच तर अमितची भेट घे. आपले फॅमिली इश्यूज बिझनेसमध्ये येता कामा नये, नाहीतर नुकसान आपलं होईल, राकेशने त्याला समजावलं. विश्वजितच्या मनामध्ये पण हीच भीती होती, कारण अमितने मनात आणलं तर ते खूप काही करू शकत होते आणि याचा परिणाम पाटील इंडस्ट्रीवर होणार होता. म्हणून विश्वजितला प्रत्येक पाऊल सांभाळून उचलावं लागणार होतं. आरोही आपलं सामान व्यवस्थित कबर्डमध्ये सेट करत होती. तितक्यात विश्वजितने तिला पाठून मिठी मारली. अहो सोडा ना, काय करत आहात? मी काम करत आहे ना, आरोही लटका राग दाखवत म्हणाली. तुम्ही मुली लग्नानंतर खूप भाव खातात, पण माझ्यासमोर हे चालणार नाही. माझी जेव्हा इच्छा होईल तेव्हा मी माझ्या बायकोवर प्रेम करणार. विश्वजितने तिला घट्ट मिठी मारली आणि तिच्या कॉलरबोनवर ओठ टेकवले. पुरे झालं आता, नाहीतर डॅडी म्हणतील की माझ्यामुळे तुम्ही बिघडले आहात, आरोही म्हणाली. कोण काय बोलतं यावर लक्ष देऊ नको. उद्यापासून तू पण माझ्यासोबत ऑफिसमध्ये येणार आहे, दॅट्स फायनल, विश्वजित तिच्या गालावरून बोटं फिरवत म्हणाला. प्लीज ना विश्वा, मी आपली घरीच ठीक आहे, आरोही म्हणाली. मी तुझं अजिबात ऐकणार नाही. जान्हवी पण ऑफिस जॉईन करणार आहे, तुला सोबत होईल. घरामध्ये राहिली तर मिस रीटा तुझं जीणं मुश्किल करेल. मग माझ्याजवळ रडत बसू नको, विश्वजित म्हणाला, ज्यामध्ये तथ्य होतं. म्हणून तिचं बाहेर राहणंच योग्य होतं, नाहीतर रीटा तिला सुखाने जगू देणार नव्हती. मयंक आणि दक्ष आपल्या कॅबिनमध्ये बसले होते. मयंकच्या हातामध्ये फाईल होती, जी तो अगदी लक्षपूर्वक वाचत होता. काही महत्त्वाची माहिती मिळाली? दक्षने विचारलं. मिस्टर विश्वजित पाटील यांच्याविषयी बरीच माहिती गोळा केली आहे. पाटील इंडस्ट्रीमधील बरेच शेअर्स हे अमित सचदेव यांच्या नावावर आहे. त्यातले 25% जरी आपल्याला मिळाले तर आपण पाटील इंडस्ट्रीमध्ये शिरकाव करू शकतो. अमित यांना कन्व्हिन्स करायचं कसं ते तुम्ही पाहून घ्या, मयंक म्हणाला. अमितसोबत मी बोलून घेतो. आय होप तो नकार देणार नाही, पण आपल्याला सांभाळून राहायला हवं. विश्वजितला चुकून जरी भनक लागली तर तो सतर्क होईल, दक्ष म्हणाले.
डोंट वरी डॅड, त्याला कानोकान खबर लागणार नाही. तुम्ही मिस्टर अमित सचदेव यांच्यासोबत मीटिंग फिक्स करा. पुढचं मी पाहून घेतो. मयंकने फाईल टेबलवर ठेवली. त्याला लवकरात लवकर या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचा होता. त्याशिवाय त्याला चैन पडणार नव्हतं. लग्नानंतर पहिल्यांदा आरोही ऑफिसमध्ये आली होती. यापुढे ती कंपनीची मालकीण होती, म्हणून स्टाफचं तिच्याप्रती असलेलं वागणं बदललं होतं. पण आरोहीला अवघडल्यासारखं झालं होतं. पण आता ती विश्वजित पाटीलची पत्नी होती, म्हणून तिला या सर्वांची सवय करून घ्यायला हवी होती. वेलकम आरोही, लग्नानंतर किती गोड दिसत आहेस, जयाने तिला मिठी मारली. तुम्ही पण लग्नाचं मनावर घ्या. आम्ही आणखी किती वाट पाहायची, आरोही हसत म्हणाली. ते काय विचारणं झालं का? आम्ही केव्हाच तयारीला सुरुवात केली आहे. बाय द वे, तुमचा हनीमून कसा झाला, जयाने हळूच तिच्या कानामध्ये विचारलं. आणि आरोही गोड लाजली. तुझं ना काहीही असतं, मी जाते. विश्वजित वाट पाहत असतील, आरोही काहीशी लाजत म्हणाली. क्या बात है आरोही, तुम्हाला घरी वेळ कमी पडतो म्हणून आता ऑफिसमध्ये सुद्धा, जया तिला चिडवण्याची एकही संधी सोडत नव्हती. मला नाही बोलायचं तुझ्यासोबत, जा तू. आरोही निघून गेली आणि जया हसायला लागली. आरोही विश्वजितच्या केबिनमध्ये आली. मला पण काहीतरी काम सांगा, नाहीतर मी बोर होईल, आरोही म्हणाली. विश्वजितने तिला जवळ ओढलं आणि तिच्या गालावर ओठ टेकवले. काय हे, सोडा ना, कोणी पाहिलं तर काय विचार करतील, आरोही त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होती. पण त्याने तिला आपल्या मिठीमध्ये कैद केलं होतं. जे काम करण्यासाठी तुला बोलावलं आहे, आधी ते तर करू दे. विश्वजितने तिच्या ओठांवर ओठ टेकवले. आरोही मात्र डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत होती. तुम्ही हे करण्यासाठी मला बोलावलं होतं का? तुम्ही ना खूप वाईट आहात, आरोही लटका राग दाखवत म्हणाली. पण तो मात्र ऐकणार नव्हता. तुला काय वाटलं होतं? ऑफिसमध्ये काम करण्यासाठी बराच स्टाफ आहे, पण माझी गरज पूर्ण करायला फक्त तू आहे. विश्वजितने पुन्हा तिच्या ओठांचा ताबा घेतला आणि आरोहीचा नाईलाज झाला. विश्वजित ऐकणार नाही हे तिला माहीत होतं, म्हणून तिनेही जास्त आढेवेढे घेतले नाही. क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.